ओके. हॅलो 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 हॅलो. ओके कृष्णा. हॅलो हॅलो हॅलो. ओके कृष्णा.
तुम्हाला नाचायचंच आहे ना त्या डबड्यावर नाचा बाबा ए वाजीव रे बाबा या डबड्यावर कोण नसतं का आजकाल एवढे पैसे देऊन डीजे आणले मी आम्ही जीवापेक्षा पैसा मोठा झाला वैर तुम्हाला अहो मंगेश शेठ अहो मी डीजे वाजवू की थांबू वाजवून थांबू की थांबून वाजवू की थांबू ए तू थांब रे तुमच्या मायाला तुमच्या नादात माझे 2 टॉप उडाले ते मला माहित नाही माझे उरलेले पैसे मला द्या आणि तुमचा काय कार्यक्रम आहे डबडेवाल्याकडनं वाजवून घ्या की आम्ही आमचं वाजवून घेऊ तसं बी तुमच्यातलं नव्या आवाजानं जुन्या आवाजाचा गळाच दाबला आणि रुबाबात बोलतोय वैत ओ आजी तुमची आजी अहो आजी असं डीजेचा आवाज कानात गेल्याशिवाय नाचायला मजा येत नाही यो आवाज कानच जातो या म्हणत नाही आणि माझ्या तर पाय टापुऱ्यातच जात आहे आय मागवय बाबू डीजे तापलंय तो डीजे तापलाय बंद कर रे बंद कर. आणि मग माझे पैसे काय पैसे लावले तुला हा काय माणूस की हाय काय तुला किती झाला तुझा पैसे किती झाला सांग जर थोबाडच मारता होता 5,000 ए देऊ टाक हे बघ आजपासून 5 दिवस मी म्हटलीला 90 जवळ फेडीत नाही तेव्हा तू लेखाचं तोंड बघायचं आहे असं नको म्हणू का अगं एवढी वर्ष वाट पाहिली त्याची मुगल्या पावलांची आता असं नको बोलू आता माझ्या त्याने व्हायचं म्हणता अरे वा माग कसं नाही वत मीच बघती बघू वाली आजी आहे मी तुझी ओळखलं का बाय देवानं नवसाचं परसाचं दिलं माझ्या खंड्याला मग दिलेला प्रसाद बघू तर दे 5 दिवसांनी बघ आहे अगं थोडं तरी बघू दे वासना ऐकायचा ही शपथ आणि म्हण आजपासून 5 दिवस तू लेकराचं तोंड नाही बघणार ही शपथ पण आत्या शपथ घेतली शपथ चला घरला जाऊया घरला अरे आपण लेकराचा चेहरा बघायला आलोय ना ती म्हातारी काय म्हणलं ते ऐकलं नाही का म्हणलं तर म्हणलं आपल्याला म्हणलं का त्या खंडाला म्हणलं ना आपण लेकराचा चेहरा बघितल्यावर कुठेच जायचं नाही बरोबर काय मग खंडू भाऊजी इतक्या वर्षानंतर बाप झाला कसं वाटतंय लय भारी वाटतंय हा फक्त लय वर्ष वाट बघायला लागली म्हणून आनंद जरा जास्त झाला जास्त आनंद आहे ना मग गिफ्ट पण असं मोठं आणलं पाहिजे ना हे काय नाही एवढं खुळखुळ्या आता तिच्या हातात बसणार हेच दिसलं मला आणि लेकराचा आनंद त्याला देणं हे बापाची जबाबदारी आहे हाय की नाही वा 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 जिम्मेदार बाप बरं मी काय म्हणतो लेकराचं काय नाव बिव ठेवलं की नाही नाही तसं काही विचार नाही केला अजून पण ठेव काहीतरी चांगलं मी सांगतो ना माझ्याकडे 2-3 झकास नाव आहेत सांगू का तुम्हाला तुझं नाव ठेव तुझ्याकडे लेकरू आम्हाला झालंय ना आम्ही आमचं बघून घेऊ आमचं तुमचं काय आम्हाला पण लेकराचा चेहरा बघायचा आहे नाही बाबा आज कुणी नाही बघायचं आज कुणी नाही बघायचं उद्या या सगळ्यांनी आंघोळ हे काके थोडस बघू दे ना चेहरा अरे काय नाही म्हणलं ना ऐकतच नाही बाबा पोरग एक ठीक आहे लेकराचं राहून दे पण एक सेल्फी तरी काढू शकतो शिल्पी ते काय असतं फोटो अगं फोटो वरी काढ समजे उभे राहा ओ लाल गोट्टे वहिनी कसं दिसतंय ते काढा तो मोबाईल या इकडे या बघा या फुपाटा लागला उडायला समजे उभे आहेत ना डॅशिंग आजी आणि आपलं छोटस बाळ DJ Mahesh. DJ Sanku. लेकराची टाळू भरती
मंदिराची रांग असते घरापर्यंत. देवाने जागा बदलली की काय? देवाने जागा बदलली. अहो देवा, जा जा देवाकडे जा. म्हणजे तिकडे बसा हो, मस्करी केली. बसा बसा तिकडे बसा. काय मग नवीन नवीन बाप हा, गाडीवर नाही गेलात का? 5 दिवस सुट्टी घेतली. चांगले. मग लेकराचं काय नाव मी ठरवलं की नाही? नाव ठरवलं बाबा. ठरवलं. किती वेळा? दोन तीन दिवस विचार करू आणि काय ते ठरवू. हा. अरे कधी येणार बाहेर? येणार येणार येणार. हे बघा ज्याला दिसत नाही त्याला बघायचा उतारा आलाय आणि ज्याला बघायचंय त्याला इथे बांधून बसविलंय. म्हणजे निर्मात्याला बाहेर बसवले राव. काय मग लाल गोटे वहिनी इथं पण का? तुमचं ना तुमच्या आडनावाप्रमाणेच आहे, लाल गोटे. तुमची सवय लागली आहे भाऊजी हो मला का? बी. अनुकंड भाऊजी. अहो, लयच भारी दिसताय ना. माय वहिनी. कलिंगड आहेत का? कोणासारखं दिसतंय? शेम टू शेम तुमच्या माझ्या? बायकोवर गेलाय. तुम्ही बघितलं नाही का अजून? नाही ना. माय भाऊजी कसं व्हायचं हो तर तुमचं? काय सांगू वहिनी तुम्हाला. हा यांना नवस महत्वाचं आहे. बाप इथं वाट बघून बघून मेला तरी चालेल पण यांचा नवस पूर्ण झाला पाहिजे. हो काय बी नका बोलवा तुम्ही. काय बी नका बोल. मंदा तुला सांगून ठेवतो त्या नवसाच्या राड्यामध्ये बाळाला काय झालं ना तर लक्षात ठेव. हो मी अभि तेच म्हणते ना. वहिनी ओ वहिनी काय मला सांगा आत्या पुढं कुणाचं काही चालतं का? मग ती आहे म्हणून तर गप्पा बसलोय मी. आता मी काय नाही होणार भाऊजी तुमच्या लेकराला. आता तुम्ही एवढी पुण्याची कामं केली आहेत. आता माग ज्या बापेला साप चावला आता तुम्हीच तर नाही ना तुमच्या गाडीत टाकून त्याला दवाखान्यात. म्हणूनच त्या जिथं आहे त्यो नाहीतर काय खरं होतं का त्याचं? पण तुम्हाला सांगती भाऊजी आजकाल या गावातली लोक ना लई माजलीत. कुणी कुणाला मदत करत नाही. आता कसं आहे प्रत्येक गावामध्ये राजकारण हे असतंच हो. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बी काहीतरी वागलं पाहिजे की नाही आहे की नाही. आता मी लोकांच्या मदतीला धावतो म्हणून लोक माझ्या लेकराच्या जन्माला आलेत की नाही. ते महत्वाचं आहे. ओ भाऊजी भाऊजी पण काय लाल सुटू खोटाय तो लेकराचे. आणि डोळे तर बाई 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 असं वाटतं घरलाच घेऊन जावं. जे आहेत ते सांभाळा. काय नाही आमचं चाललं. बरं भाऊजी मी तुम्हाला सांगली तुम्हाला जायचं होतं ना कुठं? डबा बनवायला. कुणाचा डबा? अहो, भाऊजींचा. कुणाचे भाऊजी? ओ तुमचे हे. माय यानो तुम्ही विसरूनच जाती. आले आले. आज काय बनव बरं? उकडले का बटाटाच बनव. ओ वहिनी पण डोळे कोणासारखे दिसतात तुम्ही सांगितलं. गुटगुटीत बाळ आहे, बघ की. नवस फेडायचा बाकी आहे अजून. घाबरलं ते. हे बाळाचं तोंड तर हे खंड्या इथं बघ. हा आईवर गेलंय. काय नाही बाबावानी दिसतंय. आईवर गेलंय. तोंडावळा आजी सारखा घेतलाय. अरे पण लेकराचं चेहरा तर चांगला दिसतोय. फोन दे इकडे. नाही राहू दे. दांडा कुठे? ए आई झोपली का? ते झोपलं तुम्ही बाहेर पालता पडा. काय झालं? काय नाही. हो
मी भुंगा होय, मी भुंगा. हा इथे बापाला काय त्रास होतो ना माझा मला माहित. तर सहन करायला आई व्हावं लागतं, बाप नाही. ये म्हणता पण हे नवसाचं समजा ठीक होईल ना ग. अगं तुला माहिती आहे त्या बाजूच्या गावामध्ये ते नवसाचं बाळ वर नेलं आणि वरून खाली टाकलं. ते बाळ डायरेक्ट खाली झालं ना ग. आपल्या बाळाला पण असं काय झालं तर हो, तुम्ही काय बी नका बोलू. हा आपला शब्द नीट होईल. होय काय काय मला आपल्या बाळाला घ्यायचंय, हा? मला त्याला बघायचंय, त्याला त्याला जवळून खेळवायचंय मला. हो मग शपथ कशाला घेतली तुम्ही? कसं होतंय तुम्हाला? माझं मलाच कळत नाही कसं होतंय ते. उगाच शपथ घेतली. तुला नाही करायचं. मला नाही कळायचं. आम्हाला तर तू तरी अशी वागू नको. इकडे एक मिनिट. काय कोणासारखं दिसतंय? नाही म्हणजे तुझ्यासारखं की मायासारखं? कोणासारखं दिसतंय? कोणासारखं दिसतंय आजी? ए सांग ना. पोटात कोणाचं होतं? तुझ्या. मग कोणासारखं दिसल? तुझ्या. हा माझ्यासारखं दिसतंय. आता कसं? तो मोबाईल आहे तिकडे, त्याचा फोटो हा ते दाखव मला. ते नाही जमायचं, आधीच सांगते. का नाही जमणार? शपथ कोणी घेतली? तुम्ही ना? नाही. हा 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 घेताना मला विचारलं नाही. हा तसं आता लेकराला बी बघायचं नाही, मला बघा. तुला काय किडे झाले तिकडे. ते तर आहेतच तुमच्या अंगात. हा मंदा ते द्या. हे घ्या, आता हातातच घेऊन फिरणार का? हा जवळ ते माझ्या हातात येत नाही आणि हे माझ्या हातात त्याच्या हातात जात नाही तोवर हे माझ्या हातात. आणि माझ्यासाठी काय हो? तुझ्यासाठी आहे ना. काय काय ती? अगं ते दिलंय ना तुला. ते काय तुम्ही दिलंय? मग कोणी दिलंय? क्षमा आईला कोणी दिलंय मग? अहो थांबा. काय झालं? अहो, का- म्हणजे काय बांधण्याचं काही गारवार येत असेल काय? नंदा पण मंदाचा चंदा यो भुंगा आहे वय तुझा. तरी म्हणलं ही पोरगी खिडकीपाशी काय बोलू नाही. अगं यो भुंगा तर चांगलाच नाही लेकरासाठी. आहे. आपण तो नवस पूर्ण नाही केलं तर नाही चालायचं का? आहे. अगं थोडं तरी बघू दे. आत्या ह्यांना मी बोलवा की जेवायला. गुलू गुलू करून पोट भरला असेल त्याचं. तू जेवून घे. कशा पद्धतीने अडकवलं हो यांना? दम धरत नाही त्यांना. त्याचा दम निघणं की तुझा. अगं मला काय नाही वाटत का त्यांनी लेकराला बघावा. पण मायला लेकरापासून तोडायचं नसेल तर थोडे दिवस बापाला तोडावं लागल. काय घुसताय का टाकुऱ्यात? तसं नाही हो आत्या. म्हणजे बघा ना, आपलं असं एवढं लहान आणि एकुलतं एक लेकरू दुसऱ्याच्या हातात द्यायचं आणि त्याने ते मंदिरावरून खाली झोळीत टाकायचं. म्हणजे आपला जीवच त्याच्या हातात दिला जाईल. त्यातून लेकराला काय झालं तर? आजपर्यंत कोणाच्या लेकराचं असं काही झालंय का? इकडे बघ. झालंय का? नाही ना. आणि काळजी काय तुला एकटीलाच आहे का? वरून टाकणारा माणूस खाली झेलणारा पण माणूसच आहे ना. पण वरून खाली येईस तोवर त्या जीवाचं काय होत असेल? अगं काय नाही होत. उलट मजा येत असते लेकराला. हा. आणि उपटकून खाऊ नको माझं. मी म्हटलं ना करायचं तर करायचं. हा. येडीच आहे तुझी माय बापा. माझं लेकरू हुशार आहे. लेकरूची आजी हुशार आहे. हा? ए येडी आहे का मी? उपदी लेकराला. आणि आता फोटो मध्ये डॅशिंग आधी असणार. आता तो फोटो व्हायरल होणारच ना. आणि तुला सांगतो एवढे लाईक एवढे कमेंट आलेत ना फोटोला. मग काय हा चल तुला आता उद्या फोन करतो. हा हा उद्या भेटू. हा काय बघ नवीन नवीन बघ. झालं का जेवण? नाही अजून. तुम्ही कसं जेवणार? तुमचं तर पोट भरलंय का? नाही पोट नाही भरलंय पण मन भरलंय.
असं कसं पोट पण भरलं पाहिजे ना. पेड का पेड पेड काय काय हा कसं आहे गोळ्या ए, कचरा टाकून उभं बाहेर. नाही. ऐक, ओला कचरा हिरव्या डब्यात, हा बरोबर सुका कचरा निळ्या डब्यात. तुझं काय झालं ते जसं करत होतंस ना स्वच्छ भारतचं. हा चालू आहे माझं काम चालू आहे वाटवलं? समजा चालू आहे हो सगळं बॅनर चालू लावले आहे. का? हो सगळे बॅनर लावले लावा बाबा. आणि लोकांना आणि टाक. व्हॉट्सअपवर स्टेटस पण ठेवलंय बस. हा डॅशिंगाची कुठे आहे हा, हाय आत. हा आहे ना ओ डॅशिंगाची आला मोठा कशाला त्याला सारखं सारखं मोठा म्हणतात? लाडाचं शेंडी पळच आहे बाई. लहान होता तेव्हा अंग खांद्यावर खेळवला. आता बोटावर नाचवते हा येऊ का बाहेरूनच बोला. येतो हा? हा, हे आईने सामान दिलंय हा बाळासाठी हा 1 किलो साखर हा हा. 1 किलो खारी हा हा. आणि बाळाचं ते लंगोट आणि टोपरं आणि 1 किलो तूप हा तूप? हा. कुठं आहे? अरे हा आई बोलली मागणं देते दे. मूर्ती आहे? ते राहून दे. भाऊजी एकदा आईनं बी सांगायचं फेरी मारायला. कशाला? तुला लय पुळका आलाय होय गतीचा. जाय तिच्या घरी जाय. हा जाय तिच्याच घरी जाय. बघितलं वहिनी हे असं असते हा या दोघांचं असंच असते हा दोघं एकमेकांसाठी समजा काम करणार पण एकमेकांचं तोंड काय बघणार नाही हा, बरं ते जाऊन दे वहिनी हे घ्या, बाळासाठी वाळे आणले. कशाला भाऊजी उगाच? ह्या हो, माझ्याकडून गिफ्ट म्हणून घ्या ठेव. इकडे दे गिफ्ट. हा, हा. घे, 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 अरे घे, दे घे, gift घे, घे, घे. बरं मी काय म्हणतोय सामान पण सगळं आहे हा. हा हा मग आता येऊ का मी हो जा. हा जातो. ऐ जेवून जा की. नको जेवण झालंय माझं हा? बरं जा बाबा नीट. हा हा ए नवीन बाप उद्या पण येतो हा बाळाला भेटायला. अरे ते हिरवा कचरा, हा कुंडीमध्ये टाकायचं सगळं ओला कचरा हा? हिरव्या डब्यात टाकायचं. आणि सुका कचरा निळ्या डब्यात. निळ्यामध्ये हा ध्यानात आहे मला ध्यानात आहे हा ते लक्षात ठेव. जा नीट. हा आहे बघू का? मला बघ. अगं तुला नाही बाळाला बघायचं म्हणतोय. बाळाला बघायचं. चल जेवायला. बाळाला बघायचं आला का? हा आलो. झोपलं का? या बघा ती जमतंय? आत्या नाही तिकडं. जमते या. काय नाही काय हे म्हणता काय? मला मुका पाहिजे. काय? मला मुका पाहिजे आता माझ्या नाही रावत. ओ काय बोलतोय तुम्ही? आत्या येतील ना. नाही आता येऊ दे कोण पण येऊ दे आता माझ्या नाही रावत. मला मुका पाहिजे. फिरलं की काय तुमचं? लांब काय लांब? मला सांगून ठेवते. नवस पूर्ण झाल्याशिवाय आपल्यात बी काही व्हायचं नाही. हा अरे येडे तुझा मुका नाही बाळाचा मुका पाहिजे. तुझं काय मदत काम का? आत्या आत्याची आली मोठी शहाणी. हे मग इकडे बाळाला आणलंय बघ. हे नको अरे बघ रे अरे आई बघा रे तुझा तरास बघवत नाही मला रे. नाही आई बघल तर मला बोल. अरे आई तिकडे गेली तिकडे गप्पा हात दे तू बघ. अरे नाही येणार नाही येणार रे बघ. पण तुम्हाला काय घेतलंय? गुटगुटीत बाळ आहे. अरे अरे मला- जवळ मला- जवळ. अरे घे. मला- अरे घे. अरे येडा कुठचा झाला? हे बघ कुठं काय. ए, कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? अगं, कुठं आहे? अगं, मारू नको. अगं, काय करू?
काय रे तुला पहिल्याला चारा आणायला सांगितलं होता ना? हा ते घरी नवसाचं काम चालू आहे ना, म्हणजे 5 दिवस काही कुठे जाईना. तू काही येणार झालं का रे? नवस नवस नवस. अरे ह्या तुझ्या नवसापा ये ना बैल मरल चाऱ्या विना. जा लवकर चारा घेऊन ये चल. हा आणतो. कधी आणतो? आजच पाहिजे. जा लवकर. हा बाबा आणतो तुझं सारा, जा तू आणतो. आठवणीने आण नाही तर माझे पैसे परत कर. हा जातोय. आण. आओ हा. ऐका जरा कोळसा आणता का? काय? हात पाय नुसते आकडायले. कोळसा कोळसा. हा आणतो. आणि ते लेकरासाठी ना अंतराला प्लास्टिक बी आण. हा आणतो. हो आणतो म्हणजे आता जाऊ ना. हा. अहो असं काय करताय तुम्ही? आता लगेच हवंय. अहो, आणतो म्हणता. सगळ्यांचं ऐका, तिचं ऐका, तुझं ऐका, याचं ऐका. पागल करून ठेवलं मला नुसतं. आणतो. अहो आता काय आहे? कापड. झालं? हो हा. चप्पल. अहो आता काय आहे म्हणता? काय आणायचंय? चारा. हा? नाही, लेकरासाठी कोळसा आणायचा. कोळसा अहो कोळसा माझ्यासाठी आणायचंय लेकरासाठी प्लास्टिक. काय होतंय काय तुम्हाला? कुठे ध्यान तुमचं नुसतं? हा कधी पण जाय. जाय तू आज जाय, मी बघतो काय आणायचं. जाय. अहो इकडे या. आता काय आहे म्हणता? अहो इकडे या. इकडे या या या. हा? अगं ते बाळ झोपलंय तिथं. अगं इकडे. अगं अहो इकडे या. अगं बाळ झोपलं इथं. अगं काय करतेस? हा? अगं नाही बघत तिच्याकडे. तू कशाला आणखी डोळे बांधून घेतेस ग? आधी जागा करून ठेवलाय माझा आणि परत तुम्ही त्यात. अहो नका बघू. नका बघू. हात तर लावू शकता ना. चालेल. पण ते आई. अहो, मला सांगा तुम्ही नवस दिवस काय मानता का? नाही मी नाही म्हणत, पण आईच्या इच्छेसाठी. अहो, आईची इच्छा बी राखली जाते आणि तुम्ही हात द्या बघू. नाही नको. अगं नको. अहो, अगं काय? अगं अहो. अगं अगं म्हणता. अगं किती मऊ आहे गई. अगं किती छान आहे. हा अगं काय झालं? पोट धरलं ग. आता काय झालं? तू कशाला तिला मला हात लावायला लावलं? आता तिला बघायची इच्छा आणखीन वाढली ना माझी. जे होतं ते बरं होतं, पण आता नाही. आता मी तिला बघणार. मग काय बी होऊ दे. आई बी गेली उडत. मला माझ्या बाळाला बघायचंय म्हणजे बघायचंय. मंदा कुठे गेली? चला घरी जाऊया. काय दिवसभर तो बाबा बघितलीस? हा ते बाळ कधी पासून रडते, लक्ष नाही का तुझं? हा अय काय जीवाल्या ऐक ना, आम्ही इथं दोघं बघून घेऊ. काय बघताय दोघी? अहो,
रडते. एक तास झाला ते बाळ रडते काय झाले काय? अहो लेकाचं पोट फुगलंय. अगं ववा लावलं होतं की पोटाला? अहो लावलं होतं बाबा पण आता जरा जास्तच फुगलंय. दाखव मला बघू. काय झालं? होय मागं वय. होय मागं. काय झालं तेवढं बघू दे मला. तू असं नाही ऐकायचं. होय मागं. अगं मी चेहरा नाही नाही, बघत. नाही, चालायचं. अगं, असं- बस झालं तुझं नुसतं. काय बघायचं, अगं, बघायचं. काय येडेवाणी करते? काय येडीच आहे म्हणून येडेवाणी करते मी. जा बाबा तू जा त्या मंग्याला बोलव. जाय. अगं मंग्या गावात नाही म्हणून म्हणतो मी हाय घरात तर मला दाखव आपण जाऊ दवाखान्यात. अरे बाबा नवस करायचं बाकी अजून. मी आहे ना. अरे बाबा तू असून मी काय कामाचं बाबा जा ना. अगं आहे काय ना. नाही बघू ऐकायचं दे मला. बाबा, जा की. अगं आहे. चुलीत घाल तुझा तो नवस. या नवसापाईने घरातला एखादा माणूस मारशील तू. इथे काम कर मला मार आणि काय तुझा तो नवस आहे ना तो पूर्ण करून टाकायचा कर. अहो काय तसं नव्हतं म्हणायचं मला. काय अगं आहे. अहो तुम्ही गाडी काढा लेकराला दवाखान्यात न्यावं लागेल. मी आहे ना इकडे, तुम्ही जा तुम्ही. लवकर ये. हो अहो, तुम्ही बी काय मनाशी लावून घेताय? हं? चला लवकर. त्यांचं काय एवढं मनात. लेकरासाठी तरी चला. मंदा आले. आली का? चला चल गाडी या काढायची. आत्या, जेवायला काय बनवू? भूक नाही मला. असं कसं? सकाळपासून तुम्ही बी काय बी नाही खाल्लं. सकाळीच पोट भरलं माझं. वहिनी, काय झालं? काय सिरियस तर नाही ना? लेकराचं तर नाही. अहो, वहिनी तुम्ही फोन केलता सकाळी. काय घाबरण्यासारखं तर नाहीये ना? नाही भाऊजी, लेकराच्या पोटात गॅस झाला होता. आता समजा नीट आहे. वहिनी तुम्ही ते सरकारी दवाखान्यात जायचे ना, खाजगीमध्ये कशाला गेलात? ते चुकलं. नुसतं आपलं नाचवलं आणि पैसे एवढं घेतले सांगते. बरं ते सांगतो. हे घ्या डबा आणलाय, आईने डबा दिलाय, जेवून घ्या. डबा कशाला? आता जेवणच बनवत आहे. रातच्याला तुम्ही कुठे जेवण करणार? घ्या 4 घास घेऊन खाऊन घ्या. हा बरं मी येतो. हा भाऊजी हा उद्या सकाळी लवकर या. 9:00 लई आड आहे. हो हो येतो लवकर येतो. ओ डॅशिंग आजी. अहो, येत आहे ना जेवायला. येतो. मुडद्या. आता कसं बरं वाटलं मुडद्या बोलले ते. जेवून जा की. नाही जेवण झालं माझं. आत्या जेवायला चल. भूक नाही मला. काय करायचं या माई लेकराचं तेच कळत. तुम्हाला बी काय गरज होती उगाच त्यांना काय बोलायची? तुम्हाला माहिती आहे का सारखं मग? आहे चल जेवायला चल. भूक नाही मला. अगं आहे चल जेवायला. तुला माहिती तू जाय जेवली तर मला तरी घास कुठे गिळायचा. कोणा वाचून कोणाचं अडत नसतं या. ये माझी शपथ आणि सांग तुला भूक नाही तर झालं. रागाच्या भरात बोलून गेलं तर राग इतकं करशील का तू? लहानपणी कोणत्या मोठ्या माणसाला उलट बोललो तर गालावर 5 बोटं उमटवायचीस.
तुझ्यासाठी लहानच आहे ना मी. मार पाहिजे होतं, तू 2 शिव्या घाल, पण सकाळपासून तू बघितलं पण नाही माझ्याकडं. अगं आई, आईच्या डोळ्यात पाणी आणणारा पोरगा नाही व्हायचंय मला आई. मला तुझा राग आलाच नाही, मला माझाच राग येतोय. आई हाय म्हणून कोणावर पण हक्काने हट्ट धरते. त्या लेकरापायी ते पोरीला पण माहेरी नाही पाठवलं बघ. त्या मंग्याला पण काय नाही ते बोलले. स्वार्थी आहे, स्वार्थी मनाची पोटकरपी आहेस, नेलीस तर बरं होईल असं बोलायचं तुझा बाप. माझा नाही पण तुझा संसार सुखाचा जावा म्हणून समज करत होती रे. मी काय आज हाय उद्या नाही. जेव्हा तुझं लेकरू माझ्या हातात आलं नाही, मला माझा खंड्यास दिसला बघ. पुन्हा नव्यानं आई झाल्यासारखं वाटलं रे. बाबा जाऊ दे तू नवस, तू जा रे, तुझ्या लेकराला बघ बाबा. जा बाबा, नाही जाणार तिला. आहे मी नवस आहे, शपथ दिल्या म्हणून नाही करत आई. मी तुला दिलेला शब्द आहे म्हणून करतोय सगळं हे. अगं नवस म्हणजे काय ग? आपल्या मनातली एक इच्छा असते ती पूर्ण करायची, एवढंच ना. मग आईच्या मनातली एक इच्छा तिचं लेकरू पूर्ण करू शकत नाही का? मी नाही मानत ते श्रद्धा अंधश्रद्धा नाही मानत, पण तुझ्यासाठी आई आता फक्त तुला दिलेला शब्द आहे म्हणून मी हा नवस पूर्ण करणार. तुझा लेकरा बघ, काय नाही झालं, काय नाही झालं. हाय समधी इथं, हाय समधी इथं. तू शांत. आईला भ्या वाटतंय ग. लेकरानं आईपाशी भ्यायचं नसतं. बानी जगडे, नी जगडे, लढी
डोळ्याबरोबर कान पण केले काय हा? थांब. काय वाजवतंय? हे बघा. वहिला संबंधी अरे, सकाळपासून किती वेळा हा प्रश्न विचारला कटाळा आला मला. होईल रे समजा की हा लेकराला काय नाही होणार आम्ही समजा आहोत ना हा? वर कोण गेले? ए कृष्णा बुवा नीट टाक बरं का. हो टाकतो. अरे पण त्या लेकराच्या बापाला वरती पाठवायचं असतं. नको नको तो म्हणतोय की लेकरू खाली येऊस तर त्याचा जीव वर जायचा. त्याला राहून दे इकडे हा. बरं बरं. ए वायानं झालं का? त्याच काळीच त्याला बघा की आहे बघू का? नाही हा? मला अजून एक नवस बोलायचं बघायचंय का? बरं बघ बघू द्यायचं काय रे? बरं बघ बघ ऐ थांब. आता काय आहे? ते काय बोलत असतो सारखं सारखं ते आहे अगं थोडं तरी बघू दे. काय जीव काढला बाबा माझ्या लेकानं. बघ बाबा बघ. बघा बाहेर की दिसते. तुमच्यासारखीच दिसते. तू का म्हणलं होतं तुझ्यासारखी दिसते? असंच म्हणलं म्हणलं. ए बा हे बघ ए अशी मजा घेतात तुझ्या बापाची हा? अगं तू जन्माला आलीस ना तेव्हा तुला असं हातात घ्यायचं होतं मला, पण तू श्वास घेतला आणि या सगळ्यांनी माझं नाक दाबून टाकलं. ए बा ए गाल बघ किती गोबरे गोबरे आणि डोळे तर मग कशी मोत्यासारखी चमकते. तुमच्याकडे यायचं म्हणते. मला नाही घेता येत. असं कसं नाही जमत? नाही मला नाही जमत आई. नाही जमत त्याला बाळाला घ्यायला. अगं ती लहान आहे लय. अगं ओ खंडशेठ थांबा की. आता कसं जमलं? आपलं स्वतःच काळीज कोणी असं खाली टाकत असतं का? हो खंडशेठ आता पूर्व समजेल ना लेकीचे. आपण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जसं हातावर घेतलं लेकीला तसं डोक्यावर घेऊन मिरवू नका म्हणजे झालं. ओला कचरा कचरा बरं का?
चालू आहे ना? माझा आवाज येतोय ना सगळ्यात? हे लाईट काढ ना. नमस्कार. सर्वप्रथम वसई विरार शहर महानगरपालिकेचे आम्ही खूप खूप आभार मानतो. या कलाकारांना हा मंच उपलब्ध करून दिला आणि या मंचाच्या माध्यमातून श्रद्धा अंधश्रद्धेचा झगडा प्लस त्यात स्वच्छतेबद्दल 2-3 टिप्स दिल्या. या आपण लक्षात घेऊया, पुढे आपल्या आयुष्यात आचरणात आणूया. आणि आमच्या कलाकारांनी तुमच्यासोबत सादरीकरण केलं त्यासाठी महानगरपालिकेचे जे कोणी अध्यक्ष मेन आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. फक्त पात्र परिचय करून देतो. आमच्या नाटकाची जे प्रकाश योजना आणि लाईट्स केले ते विनीत म्हात्रे. या नाटकाचं मी जे पूर्णपणे नेपथ्य केलं ते सर पद्मभूषण आपले हे अभिजित भोसले सर आणि या नाटकासाठी जे पार्श्वसंगीत तुम्ही जे ऐकलं ते केलं कृष्ण ओव्हाळ यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आभार मानतो वर्तक कॉलेजचे जे विद्यार्थी डिरेक्टर भारत शिरसाट यांचं, कारण त्यांनी आम्हाला हे नेपथ्याचे जे सामान तुम्हाला दिसतंय त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे वर्तक कॉलेजचे आणि भारत शिरसाट यांचे खूप खूप मनापासून आभार. पात्र परिचय फक्त करून देतील. नाव घ्या, स्वतःचं नाव सांग. मोठे कृष्णा खडतरे, हिमांशू कबाडिया, अभिजित भोसले, भाग्यश्री गांगड, अग्नी सावे, स्नेहा चव्हाण, तनिष्का डोंगरे, सिद्धेश चौधरी, प्रभंजन कुर्लेकर आणि मी निलेश शंकर गोपनारायण. झालं. हॅलो हॅलो. ह्याच्यानंतर दिंडी हे लोकनृत्य आपल्यासमोर अवघ्या 10 मिनिटामध्ये या ठिकाणी सादर होत आहे. दिंडी